तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज जमकर भाजपा और राज ठाकरे पर बिना नाम लिए हुए निशाना साधा है। ये जो नकली हिंदुत्व वाले आए हैं, वो नव हिंदुत्व वाले लोग जो ये सोचते हैं कि तेरी कमीज मेरी कमीज से भगवी कैसे है, ऐसे लोगों का समाचार खबर तो मुझे लेनी ही पड़ेगी और मैं जल्द लूंगा। जब लेना होगा तब मैं ये भी जरूर करूंगा। हमारा हिंदुत्व गदा के समान गदाधारी है, गदाधारी हिंदुत्व है। हम घंटा बजाने वाले हिंदुत्ववादी नहीं है। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने जमकर निशाना साधा है। साफ तौर पर राज ठाकरे के बारे में कहा है कि दादागिरी नहीं चलेगी। दादागिरी से कैसे निपटनी है ये मेरे को बहुत अच्छे से आता है। बाला साहेब ठाकरे ने हमें सिखाया है कि दादागिरी से कैसे निपटे, यानी कि दादागिरी के खिलाफ अब उद्धव ठाकरे ठाकरेगिरी चलाने वाले हैं। सुनिए जरा उद्धव ठाकरे ने क्या कहा है, कैसे तार लगाई है। केवढी मोठी सहजता आहे। ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हटल्यानंतर जर त्याच्यामध्ये सहजता आणत असू तर आपल्या आयुष्यामध्ये सहजता आणण्याची गरज आहे की नाहीये। आणि प्रवास हा विकासाचा सुद्धा असला पाहिजे। बीएसटीचा जो प्रवास आहे, अगदी जुन्या काळातल्या बसेस घेतल्या तिथपासून इथपर्यंत मग आता इलेक्ट्रिक बसेस आलेले आहेत। म्हणजे आरोग्यासाठी सुद्धा आपण विचार करतो आहोत, पर्यावरणाचा विचार करतो आहोत। पुढची जी काय हानी जी गेल्या वेळेला किंवा काही काळापूर्वी आपल्याला उपलब्धता नव्हती म्हणून शक्य होत नव्हतं, ती आता शक्यता आपण नुसतं बोलत नाही आहोत। चर्चा, प्रदूषण वाढते काय बरं करावं, उष्णता वाढते काय बरं करावं। आणि आज पूर्ण देश जो उल्लेख आदित्यने केला की आपल्या बसस्टॉपचं डिझाईन, दादा तुम्ही पण केला, बसस्टॉपचं डिझाईन प्राईम मिनिस्टर ऑफिसचे मागितले की दिखाइए कैसे दिखाइए। त्यांना तेच मला सांगायचं की हाच फरक आहे आमच्या राजवटीत आणि राष्ट्रपती राजवटीमध्ये। आमची राजवट बघा कशी चाललेली आहे। बस थांबे सुद्धा लोकांना आल्हाददायक आहेत, कारण ज्यांच्या घामावरती ज्यांच्या कष्टावरती केवळ मुंबईच नव्हे, केवळ राज्यच नव्हे तर संपूर्ण माझा हिंदुस्थान चालतो। त्या हिंदुस्थानमध्ये माझ्या मुंबईकरांचा हा सिंहाचा वाटा आहे त्या कर भरण्यामध्ये। त्या मुंबईकरांसाठी आम्ही काम करतो आहोत। बाकीच्या राजकारणाची मला पर्वा नाहीये, बाकीच्या राजकारणाची पर्वा नाहीये। मला पंचायत एवढीच होते की अशा कार्यक्रमामध्ये एक तर राजकीय किती बोलावं ह्याला एक मर्यादा असते आणि त्याच्यातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी किती बोलावं हाही एक मुद्दा असतो। पण सगळेच जर का ताळतंत्र बोलून असतील तर आपण थोडंसं सोडायला काय हरकत नसावी। थोडं ताळतंत्र सोडायला काय हरकत आहे, तरी सोडणार नाहीये मी। पण जे गेले काही दिवस चाललेलं आहे, हिंदुत्व सोडलं, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, म्हणजे नेमकं काय सोडलं? हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का हो? हे घातलं नेसलं आणि सोडलं, हे असे नाहीये। एक मुद्दा मी मुद्दामून सांगेन की जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे काय तुम्ही हिंदुत्वासाठी केलेलं आहे। ज्या वेळेला बाबरी पाडली गेली होती तेव्हा सुद्धा तुम्ही बिळामध्ये लपला होतात। राम मंदिर बांधण्याचा सुद्धा निर्णय हा तुमच्या सरकारने घेतलेला नाही, तो कोर्टाने दिलेला आहे। आणि बांधताना सुद्धा तुम्ही लोकांसमोर झोळ्या पसरवलेल्या आहेत। मग तुमचं हिंदुत्व आहे कुठे? आणि शिवसेना प्रमुखाने जे आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हेच हिंदुत्व आहे। त्यांनी जे सांगितलं, अजूनही शिवसैनिकांकडे जे बसलेत त्यांनी प्रत्यक्ष ती सभा पाहिलेली आहे। शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व हेच आहे। त्यांनी सांगितलं होतं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे। हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला गदाधारी हिंदुत्ववाद्याने हिंदुत्व शिकण्याच्या भानगडीत पडू नये। आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे। जिकडे हनुमान चालीसा असेल पढा, रामदास स्वामींनी सुद्धा मारुती स्तोत्र लिहून ठेवले, अप्रतिम आहे। भीमरूपी महारुद्रा, ते भीमरूप आणि महारुद्र काय असतं ते शिवसेना जर तुम्ही अंगावर आला तर दाखवायला कमी पडणार नाही, कारण आमचं हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखं गदाधारी आहे। या घरी यायचे, या हनुमान चालीसा तुमच्या घरात जर ती पद्धत नसेल, संस्कृती नसेल, आमच्या घरात येऊन बोलायचं असेल तर बोलू शकता जरूर, पण त्याला एक पद्धत असते, पद्धत असते। लहानपणापासून मी बघत आलेलो आहे, अशी एक म्हण आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। पण आमच्या घरामध्ये दिवाळी असो दसरा असो किंवा नसो साधू संत येतच असतात। शिवसेना प्रमुख होते, मा होती तेव्हाही येत होते, आताही येतात। पण ते नीट बोलून सांगून येतात की मैं आपके घर आना चाहता हूं, कुछ तो आपको बताना चाहता हूं, आइए जरूर आइए, आगत स्वागत आम्ही करू। पण दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची ते सुद्धा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत समजून सांगितलेलं आहे।
म्हणून मला जास्त काही बोलायचं नाहीये. लवकरात लवकर माझा इरादा आहे एक जाहीर सभा घ्यायची, कारण हल्ली सभेचं पेव करोना गेला असं वाटतंय. पण मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की निदान जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा मास्क काढू नका. आता सगळ्यांनीच मास्क काढलेले आहेत. आणि मागे बोलले ते परत बोलतो की मास्क सक्ती जरी नसली तरी अजून मास्क मुक्ती झालेली नाही. त्याच्यामुळे थोडंसं एक भान ठेवून जाऊया पुढे, पण लवकरात लवकर मला एक सभा घ्यायची आहे आणि मग तिकडे परत एकदा मास्क काढून मला बोलायचंय. सगळ्यांचं एकदा काय तो परामर्श आणि सोक्षमोक्ष मला लावूनच टाकायचंय. हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, नकली नव हिंदू. तेरी कमीज मेरे कमीज से भगवी कैसे, ही त्यांचा पोटशूळ आहे. तर त्यांचा समाचार एकदा मला घ्यावा लागणारच आहे, तर तो घ्यायचा तेव्हा घेईन. असो, आता लोकेशजी आपण जे सांगितलं बऱ्याचशा योजना तुम्ही सांगितल्या आणि मला पण तुम्ही मुद्दामून एक लिहून दिलं कागदावरती की जवळपास आता आपण किती ते बटन दाबलं किती कोटी रुपये गेले यांच्या 483 कोटी रुपये आता तुमच्या सर्वांच्या साक्षीने तुमच्या समोर करू पाहू बघतो नाही केल्यानंतर तुम्हाला सांगतो की 483 कोटी रुपये तुमच्या खात्यामध्ये गेलेले आहेत. मुंबईच्या शुद्ध हवा कार्यक्रमात ई बसेस हा सुद्धा उल्लेख झालेला आहे की सुमारे पुढच्या 4 वर्षात 1000 कोटी आपण देतो आहोत. 250 कोटी रुपये. बघा, उपमुख्यमंत्री म्हणजे आपल्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा मान होकारार्थी हलवलेली आहे. म्हणजे इकडे खोटं नाटक काही आम्ही करत नाही आहोत. मागील 3 वर्षात जवळपास 4500 कोटी दिलेले आहेत. अनेक उपक्रमामध्ये हे तर तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे. अनेक उपक्रमात आपली बीएसटी मुंबईकरांची माझी बीएसटी ही नंबर 1 आहे. आता सुद्धा नंबर 1 आहे. खरं म्हटलं तर बीएसटी कशी चालवतो आहोत हे चालवणाऱ्यांना आणि पुढे जे महापालिका आणि आपलं सरकार आहे त्यांना माहिती आहे काय कोणत्या संकटातून आर्थिक संकटातून बीएसटी चाललेली आहे. काही वेळेला असाही प्रसंग आला होता की अरे बापरे आता बीएसटी पुढे चालू शकेल की नाही. जसा एसटीचा एक विषय आहे बीएसटीचा तसाच विषय आहे. कारण अत्यंत माफक दरात उत्तम सोय द्यायची ही काही साधीसुरी गोष्ट नाहीये, पण त्याच्यामध्ये सुद्धा दर्जा द्यायचा हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि अभिमानाने आणखीन एक गोष्ट सांगतो की मुंबईकर का प्रेम करतात आमच्यावरती. तर गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये आपण एक वचन दिलं होतं की मुंबई महापालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांना युनिफॉर्म घातला असेल तर दादा बस सेवा फुकट युनिफॉर्म घातलेल्या. आज आपण सांगतोय की त्यांना जसं आपण फुकट मोफत प्रवास देतो आहोत तसं खाजगी शाळेतल्यांना सुद्धा 5वी पर्यंत 200 रुपये, 5वीच्या पुढे 10वी पर्यंत 250 रुपये आणि 12वी पर्यंत 350 रुपयाचा आपण पास देणार आहोत. जातात खाजगी शाळेत जात आहेत, शिकतायत, मोठे होत आहेत, शिका. पण ही सुद्धा सुविधा देत असताना महापालिकेच्या शाळा कशा आपण सुधारतो आहोत, त्याच्यामधले अभ्यासक्रम कसे सुधारतो आहोत. जसं एक उल्लेख मगाशी केला, मला वाटतं आधी तर तूच केलास की त्यांनी बसनी प्रवास नाही केलेला, पण अनेक जण तसे आहेत. पण अनेकांची अशी इच्छा होणार की आता मला गाडी नको, मला बीएसटीनेच प्रवास करायचा आहे. तशीच मुंबई महापालिकेच्या शाळेच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट आता व्हायला लागली की माझी जी मुलं आहेत ती खाजगी शाळेत जाण्याची गरज नाही, तोच दर्जा तेच शिक्षण मला महापालिकेच्या शाळेत माझ्या पाल्याला देऊ शकतो. तर माझा मुलगा माझी मुलगी ही मी महापालिकेच्या शाळेत शिकवेन. दाखवा ना, ज्यांच्या पोटामध्ये एक असा ऍसिडिटी झालेली आहे, आगडोंब उचललेला आहे, जळजळतंय, मळमळतंय, काय होतंय कळत नाही, पण त्यांनी त्यांच्या राज्यातल्या किती राजधान्यांमध्ये किती शहरांमध्ये मुंबईच्या शाळेचा दर्जा हा तिकडे अंगीकारून दाखवला. हे दाखवा, माझं उघड आव्हान आहे. त्याच्यामुळे काम काही नाहीये, करायचं काही नाही, बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग आहे. त्यांना मी काडीची किंमत देत नाही, अजिबात देत नाही. आजचा हा कार्यक्रम मी मगाशीच सांगितलं की राजकीय नाहीये. आम्ही जे करतो ते बेस्टच करतो आणि तेच करत राहू हे सांगण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून महाव्यवस्थापकांना मी आणखीन एकच सांगणार आहे की आपण आणखीन एक सेवा ती लवकरात लवकर सुरू करा. जे आपण म्हटलेले की ॲप आधारित प्रीमियम सेवा, बेस्ट ऑरेंज सेवा, ती काय आहे, कशी आहे, ती लवकरात लवकर करा. आणि मग ही जी सगळी मंडळी आहेत ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे त्यांनाही मी विनंती करतोय की या कामात तुम्ही सगळ्यांनी मदत केली त्याच्याबद्दल मुंबईकरांच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतोय. पण यापुढे सुद्धा बीएसटीचं काम असेल,
महापालिकेचं असेल, आपल्या सरकारचं असेल, जिथे जिथे तुम्हाला वाटतं की तुम्ही आमच्या उपयोगी पडू शकता, आमच्या माध्यमातून जनतेच्या उपयोगी पडू शकता, आपलं स्वागत आहे. आपली सेवा, आपली जी काय बुद्धिमत्ता आहे, ज्ञान आहे, ती आपल्या जनतेच्या सेवेसाठी आम्हाला अशीच उपलब्ध करून देत राहा. पुन्हा चलती लोकल से युवती को फेंकने की कोशिश, मुंबई में बारिश का रेड अलर्ट, मुख्यमंत्री ने जारी किए नए दिशा निर्देश, शाहरुख खान की बेटी आर्यन खान गिरफ्तार, महाराष्ट्र सरकार का बड़ा फैसला, 15 अगस्त से मुंबईकरों को लोकल में एंट्री, खबरों का शहंशाह मुंबई बोले तो मेट्रो मुंबई।